लक्षवेधी क्रमांक 1 भाई जगताप. लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, सर्वात प्रथम आपला आभार व्यक्त करतो की काल ही लक्षवेधी मागे ठेवण्यात आली आणि आज स्वतः इथे सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ह्या अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा विषयासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. सभापती महोदय, अनेक वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो, दोन्ही सभागृहामध्ये चर्चा करतो, उत्तरं येतात, आपण खूप प्रकारच्या त्याच्यामध्ये काही रायडर्स म्हणा किंवा काही प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचं आपण म्हणतो, परंतु सदृश्य परिस्थिती अशी आहे, दिवसेंदिवस हा अंमली पदार्थाचा वेढा हा वाढतच चाललेला आहे. म्हणजे याचं मोठं उदाहरण हेही देता येईल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कधी अंमली पदार्थ हा विषय कधी नव्हता, परंतु आता तो इथे आमचे राज्यमंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात आहेत. ह्या आपल्याला अतिशय लाजिरवाण्या आहेत. आणि म्हणून आपण उत्तरामध्ये मी उत्तर अतिशय याच्याप्रमाणे ते वाचलंय, नेहमीच करतो मी ते. केंद्र शासनाच्या 2022च्या आदेशान्वये नार्को कोऑर्डिनेशन कमिटी ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या, नार्को कोऑर्डिनेशन कमिटी असू द्या किंवा त्याच्या अगोदर आपण ANTF टास्क फोर्स कमिटी असू द्या, परवा एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं की आम्ही आता प्रत्येक याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीचा वेगळा विभागच उघडतोय आणि ज्याचं स्वागतच आहे. कारण आपण हे जिल्हास्तरीय जी काही कोऑर्डिनेशन कमिटी आहे, जिल्हे आपले मोठे आहेत, शहरीकरण वाढलेलं आहे आणि या शहरीकरणाबरोबर हा अंमली पदार्थाचा जो विळखा जो शहराला पडलेला आहे किंवा तुम्हाला आम्हाला जो सतावतोय तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय. आणि म्हणून आपण दिलेल्या त्या उत्तराच्या आधारावर माझा प्रश्न असा राहील की ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये आपण अशा पद्धतीने हा जो विभाग उघडणार आहात त्याला लागणारी जी यंत्रणा आहे, नुसता तो जर विभाग असेल, पाटी लावलेली असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. याच्या अगोदर आपण अनेक केलेले आहेत, तरी सुद्धा अंमली पदार्थाचं प्रमाण हे वाढत चाललंय. हा एक मुद्दा. म्हणून त्या पोलीस स्टेशनमध्ये ती यंत्रणा राबवताना संपूर्णतः त्याला स्टाफ असेल तत्कालीन, त्यांना मग काय बाकीच्या ज्या ह्या असतील त्या मिळतील का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, आपल्याकडे कायदा सुस्पष्ट आहे. मंदिरं असतील, धार्मिक स्थळं असतील, कॉलेजेस असतील, शाळा असतील आणि संबंधित ह्याच्यामध्ये त्याच्या ठराविक याच्यामध्ये त्या अंतरामध्ये कसल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं हे केलं जाऊ नये, विक्री केली जाऊ नये किंबहुना इवन हे सुद्धा जे आहे दारू किंवा तत्सम तेही नसावा असा कायदा आहे. पण आता दुर्दैव असं आहे की आपण वाण्याच्या दुकानांना म्हणजे आपण यांना त्या दुकानामध्ये बियर मिळायला लागली, आता त्या बाकीच्या आहे ना, आता ही सगळी दुकानं अतिशय जवळ आहेत, त्याचं काय करायचं. म्हणून धोरणात्मक विचार करताना याही गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून माझा पहिला प्रश्न तर याचा मी स्वागत केलेलं आहे, सगळ्यांनी आमच्या सगळ्या सदस्यांनी त्याचं स्वागत केलं. ती यंत्रणा आपण देणार का. नंबर 2, हा जो कायदा आपला आहे, धार्मिक स्थळं असतील किंवा कॉलेजेस असतील, शाळा असतील, आता यांची हिंमत एवढी वाढली की शाळांना टार्गेट करायला लागलेत. शाळेतले विद्यार्थी सुद्धा 8वी 9वी 10वीचे हे सुद्धा याच्यामध्ये प्रभावित दिसतात आहेत. एक गोष्टीचा मला आणखीन उल्लेख करावासा वाटेल, जो आपल्या पोलिसांनी फार चांगलं काम केलं. MDचा एक कारखाना साकीनाका पोलिसांनी 8 तासामध्ये उद्ध्वस्त केलं. त्यांची पाठ थोपटलीच पाहिजे, त्याबद्दल कोणाचंही दुमत असता कामा नये. परंतु दुर्दैवाने सांगावंसं वाटेल, हे अंमली पदार्थाचे जे काय शहरीकरण शहरामध्ये विशेषतः जे चाललेलं आहे त्याला आशीर्वाद पोलिसांचा आहे का, असं सुद्धा माझ्या मनामध्ये शंका येते. एकदा पकडलेला माणूस वारंवार तो धंदा कसा करतो, त्याच विभागामध्ये कसा करतो, असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. पोलिसांच्या कर्तव्यावर मी
शंका उत्पन्न करत नाही, नाहीतर मी त्यांचं स्वागतच केलं नसतं. 8 तासामध्ये त्यांनी प्रचंड चांगलं काम केलं, उद्ध्वस्त केलं. पण आताची माहिती अशी आहे, जो कारखाना उद्ध्वस्त केला वसईमध्ये त्याची स्थिती काय आहे हे जर मला माहिती मिळेल तर बरं होईल. मी माहिती अशी देतो, परत तिथे तशाच प्रकारचं वेगळ्या प्रकारे काम सुरू आहे अशी माझी माहिती आहे. तर या 2-3 महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर बरं होईल. माननीय मुख्यमंत्री. ते महोदय, माननीय भाई जगताप साहेबांनी अतिशय महत्त्वाच्या विषयावर ही लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे. आणि आज राज्यासमोर आणि देशासमोर देखील अंमली पदार्थ हा एक अतिशय मोठं आव्हान आहे. आणि विशेषतः आपल्या युवा पिढीला ज्या प्रकारे या अंमली पदार्थामध्ये गुरफटण्याचं प्रमाण वाढतं आहे, आपल्या सगळ्यांकरता ही चिंतेची बाब आहे. आणि या दृष्टीनेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून गेल्या 2-3 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक फोकस पद्धतीनं अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक लढा उभा केला आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पहिल्यांदा भाईंनी जे विचारले त्या प्रश्नांची उत्तरं देतो की त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आपण पोलीस स्टेशन लेवलवर पहिल्यांदा पदांची निर्मिती घेतली. आता ती पदं देखील भरलेली आहेत. म्हणजे तिथलं जे युनिट आहे त्या युनिटमध्ये युनिटचा प्रमुख आणि त्याच्यासोबत युनिटमधले अंमलदार असं पूर्ण युनिट तयार केलेलं आहे. त्या युनिटला अंमली पदार्थांचं प्रशिक्षण आपण देतो आहोत, ते बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि यासोबत त्या युनिटला कारण एखादा अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याची पुढची कारवाई काय करायची, त्या संदर्भात टेस्टिंग कुठे करायचं, या संदर्भातली सगळी व्यवस्था आता आपण लावलेली आहे. त्याच्यामुळे आपली जी अपेक्षा आहे की पूर्णपणे सुसज्जित अशा प्रकारचं युनिट असावं, तशा प्रकारे ते सुसज्जित करण्यात आलं आहे. शाळा आणि कॉलेजेसच्या जवळ मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. एकट्या मुंबईमध्ये 2000 पेक्षा जास्त अशा प्रकारच्या पानटपऱ्या किंवा ज्या शाळा कॉलेजेसच्या जवळ होते आणि जिथे संशयित अशा प्रकारचा व्यवहार चालतो, केवळ त्या ठिकाणी त्यांच्यावर धाडस टाकण्यात आले नाही तर त्यांना त्या ठिकाणून त्यांचं अतिक्रमण देखील काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि ही निरंतर चालणारी कारवाई मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी पण आपण ठेवलेली आहे. शहरांमध्ये हा प्रश्न अधिक आहे, गावांमध्ये आज आहे, पण शहरांमध्ये त्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शहरांमध्ये विशेषतः शाळा आणि कॉलेजेसच्या संदर्भात तिथले जे काही पानपट्ट्या किंवा अशा प्रकारचे ठेले आहेत याच्यावर कारवाई करणे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणे अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे. हे खरं आहे की काही प्रकरणांमध्ये आपल्याला पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट ही मिळालेली आहे. जिथे पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट मिळाली आहे त्या ठिकाणी त्यांना आपण सस्पेंड करत नाही, थेट बडतर्फच करतो आहे. राज्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही केसेस झाल्या आणि ज्या केसेसमध्ये पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली देखील मिळाली, पण इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंटही पुराव्यासहित असेल तर आपण आता सस्पेंड त्यांना करत नाही. आपण 311 खाली आर्टिकल त्यांना त्या ठिकाणी बरखास्तच करतो. आणि पोलिसांनी अतिशय चांगलं काम या संदर्भात सुरू केलं. आता नुकतंच आपल्याला कल्पना असेल 5 दिवसापूर्वी इंटेलिजन्सच्या आधारावर 2 इंडोनेशियन नागरिकांना या ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास 21 किलो हायड्रो गांजा म्हणजे 21,55,00,000 रुपये किमतीचा हा अटक करण्यात आलेला आहे, हा जप्त करण्यात आले आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आपण जे म्हणालात ती गोष्ट देखील लक्षात आल्यामुळेच की ही मंडळी अटकेत जातात, बाहेर येतात, 4 महिन्यांनी पुन्हा तोच व्यवसाय सुरू करतात. आणि म्हणूनच आता या अधिवेशनामध्ये आम्ही एक अमेंडमेंट आणतो आहोत आणि त्या अमेंडमेंटच्या आधारावर अशा प्रकारचा जो काही गुन्हा आहे त्याच्यामध्ये केवळ NDPS नाही तर मकोकाच्या अंतर्गत त्यांना अटक करण्याचा निर्णय आपण केलेला आहे. ती अमेंडमेंट आपण या अधिवेशनात नाही, जे विदेशी आहेत त्यांना डिपोर्ट करतोच आपण, पण देशी पण आहेत. म्हणजे आता आपल्या पोलिसांनी किती कारवाई केली आहे हे जर सांगायचं झालं तर कशा प्रकारे ही कारवाई आपल्याला करावी लागते. आता हा जो हायड्रो गांजा आहे हा एक फार मोठं आपल्याकरता नवीन आव्हान झालं आहे. कारण थायलंड आणि अमेरिका या दोघांनी हायड्रो गांजाला लीगल केलं आहे, त्याची परमिशन दिली आहे अमेरिकेने आणि थायलंडने. आणि त्यामुळे तिकडनं मोठ्या प्रमाणात हा जो हायड्रो गांजा आहे हा कुरिअरच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये पुश करण्याचा प्रयत्न होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये
आपल्या पोलिसांनी एक खूप महत्त्वाची कारवाई केली, पण ती कारवाईची व्याप्ती बघा की हा एक नवीन जिचकर नावाचा एक व्यक्ती आहे जो हा हायड्रो गांजाचं काम करत होता. याने आपल्याकडनं पळून गेला. पळून गेल्यानंतर याने ऑस्ट्रेलियामध्ये बंताव नावाचं एक आयलंड विकत घेतलं आणि ते आयलंड विकत घेऊन ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर तो थायलंड आणि US मधनं हायड्रो गांजा आपल्याकडे या माध्यमातनं कुरिअरच्या माध्यमातनं पाठवत होता. त्याच्यावर कारवाई झाली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांनी पाठवलेला जो काही गांजा होता, हायड्रो जे काही होतं ते पोस्टनी त्यांनी पाठवलं. त्यात पोस्टाचे लोक सापडले, ते अरेस्ट आपण केले. त्यांनी पैसे घेतले, त्यांनी क्लिअरन्स दिला. मग कस्टमच्या लोकांनीही पैसे घेऊन क्लिअरन्स दिला, तेही सापडले, त्यांनाही अरेस्ट केलं. आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली 2 पोलीस हे त्याच्यामध्ये सामील आहेत. त्यांना आता बडतर्फ आपण केलं. त्यामुळे आपल्या लोकांनी आणि एवढं सगळं करून त्या नवीन जिंदलला तिथे जाऊन पकडून, नवीन जिंदल नाही, नवीन जिचकार, सॉरी, नवीन जिचकरला तिथे जाऊन पकडून आपल्या पोलिसांनी आणलं. त्यामुळे या संदर्भातली पोलिसांची पॉलिसी 0 टॉलरन्सचीच आहे. मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे. आव्हानं देखील मोठी आहेत, कारण आता सिंथेटिक ड्रग जे आहे हे अक्षरशः एखाद्या घरात कढाईमध्ये बनते. त्याच्यामुळे जोपर्यंत इंटेलिजन्सच्या आधारावर आपल्याला त्याची माहिती मिळत नाही तोपर्यंत अनेक वेळा अशा प्रकारचा व्यवहार चालतो. पण एक मोहीम घेऊन जेवढे बंद असलेले केमिकलचे कारखाने होते या सगळ्या कारखान्यांवर आपण धाडी टाकलेल्या आहेत. त्याचा रेकॉर्ड ठेवलेला आहे, तिथे काय चाललेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 3 ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे जे वसईचे आपण सांगितलं असंच आहे, एक जुने बंद पडलेले केमिकलचे कारखाने आहेत ज्यामध्ये एक छोटासा ड्रग घेतला, एक बल्क ड्रग, की त्या ठिकाणी अगदी कढईमध्ये तुम्हाला ड्रग सारखं सदृश पावडर तयार करता येते, लिक्विड तयार करता येतं, सगळ्या गोष्टी तयार करता येतात. आणि म्हणून या संदर्भात ही पण मोहीम मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलेली आहे की ज्यातनं अशा प्रकारच्या बंद पडलेल्या जागा या पुन्हा यूजमध्ये येऊ नये. आपण वसईचं मगाशी उल्लेख केला म्हणून सांगतो की ते उद्ध्वस्त केलेलं आहे. आपण आता तिथे कुठलीही कारवाई चाललेली नाही. तथापि या संदर्भात अधिक कोऑर्डिनेशन करण्याची आवश्यकता आहे, कारण हा इंटरस्टेट रॅकेट पण आहे आणि इंटरनॅशनल रॅकेट पण आहे. आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात आपल्या लक्षात आलं की आपल्या बाजूचे जे आपले शत्रू देश आहेत ते लोक कधी नेपाळच्या मार्गाने, कधी अजून बांगलादेशच्या मार्गाने, अशा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे ते पुश करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती आपण करतो. एवढंच मी आज सांगतो की अतिशय सिरियसली इंटरस्टेट कोऑर्डिनेशन देखील आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे राज्य आहेत, मागच्या काळामध्ये तेलंगणाला आपण माहिती दिली, आंध्रनी आपल्याला माहिती दिली, मागे आपण छत्तीसगडला माहिती दिली, आणि या माहितीच्या आधारावर झालेल्या ज्या काही रेड्स आहेत त्या अतिशय योग्य प्रकारे झाल्या आहेत. एक गोष्ट अजून आपण आता याच्यामध्ये सक्ती जी केलेली आहे की पूर्वी पेडलर पकडायचो, तो आत जायचा, 2 महिने 3 महिने 6 महिने राहायचा, बाहेर यायचा. आता फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधून काढणं कंपल्सरी केलं आहे. त्यामुळे त्याच्या माध्यमातून आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज जे आहे ते त्याचं शोधून काढतो आहोत. आणि त्यातनं खरे जे प्रिपरेटर्स आहेत किंवा जे खरे कल्प्रिट आहेत त्यांना देखील पकडण्याचं काम चाललेलं आहे. पण हेही खरं आहे की तेही नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये वापरतात. जसं मग अशी तुम्ही रत्नागिरीचं सांगितलं, आता नवीन पद्धतीने असे चालू केलेली आहे की लास्ट स्टेज कॅन्सर असलेल्या महिला यांना वापरायचं. 3 केसेसमध्ये असं लक्षात आलं की ज्या महिलांना पकडलं त्या कॅन्सरच्या 3rd स्टेजला बॅटल करतात. त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही फार काही सक्ती करू शकत नाही. आणि त्यांची परिस्थिती अशी असते की यातनं पैसा मिळतोय त्याच्यामुळे ते आता काम करतात. त्यामुळे अशा नवीन नवीन पद्धती याच्यामध्ये वापरणं चाललं आहे. पण निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की ही लढाई आपण इंटेन्सिफाय केलेली आहे, ही आपल्याला लढावीच लागेल. आणि याच्यामधला आता दुसरा भाग जो आहे तो जाणीव जागृतीचा आहे की ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस असेल, नागपूर पोलीस असेल, यांनी आता शाळा कॉलेजेसमध्ये मोठी मोहीम सुरू केलेली आहे. आता नागपूर आपले जे CP आहेत त्यांनी खूप मोठा कार्यक्रम सगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जागृतीचा केला. मुंबईत आता तो सुरू झालेला आहे. सगळ्या महानगरांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आपला प्रयत्न आहे की
म्हणजे अँटी ड्रग्ज किंवा त्याचा असे क्लब्स बनावे, त्याचे ग्रुप्स बनावे आणि त्यांनीच आपल्याला आपलं कान आणि डोळे त्यांनी बनावं अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण सुरू केलेला आहे. आणि मला असं वाटतं की या दृष्टीनं सभागृहामध्ये ही चर्चा जी घडते ही महत्त्वाची आहे, कारण निश्चितपणे हा प्रश्न आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. माननीय विरोधी पक्षनेते. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विस्तृतरित्या ही माहिती दिली. भाईंनी प्रश्न मांडला मुंबई वसई, पण माननीय मुख्यमंत्री महोदय, मागच्याच महिन्यात लातूर सारख्या ठिकाणी अशा पद्धतीनं रोहिणा या गावामध्ये अंमली पदार्थ पकडले आणि त्याच्यामध्ये एक पोलीस होता मनोज केंद्रे नावाचा, त्यालाही अटक झाली. श्रीरामपूर सारख्या ठिकाणी सर्जिकल कॉटनच्या नावाखाली अल्प्राझोलम पावडरची विक्री झाली, जवळपास 400 किलो. सांगण्याचा मुद्दा हा की हा विषय अतिशय खालपर्यंत गेलेला आहे, ग्रामीण भागात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे सभापतीमध्ये. आता मुंबई पुरता राहिला नाही. आधी हे फक्त मोठ्या शहरात व्हायचं, पण आता हे श्रीरामपूर, लातूर आणि तिथून किती खाली जातं, म्हणजे हे जे गाव रोहिणा गाव, श्रीरामपूर, तसा ग्रामीण भाग आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं हे केलं. परवा संभाजीनगरला भंगारच्या नावाखाली ड्रग्स अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट, भंगार त्याचा व्यवसाय, आणि मग मेडिकल वेस्टचं पावडर हे काढून त्यांनी त्याच्या खाली हे ड्रग्सचं त्यांनी हे केलं आणि पोलिसांनी ते पकडलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा हा की हा मुद्दा अतिशय समाजात खालच्या स्तरावर, विशेषतः 12, 14, 15, 16 वर्षाच्या मुलामध्ये हा भिडलेला आहे. तुम्ही जर सगळीकडे ऑब्झर्व केलं तर मागच्या काळात मला असं वाटतं देश पातळीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची एक कॉन्फरन्स घेतली होती नशामुक्त भारत या विषयासाठी, आणि त्याच्यात महाराष्ट्राचं प्रेझेंटेशन चांगलं झालं होतं. महाराष्ट्राने जे जे पावलं उचलले ते बाकी देशातल्या सगळ्या राज्यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीनं चांगली पावलं उचललं असं देशाचे गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं. माननीय मुख्यमंत्री महोदय, हे तुम्ही सांगितलं ना कुरिअरचं, ह्या कुरिअरवर लक्ष ठेवलं तर कुरिअरच्या बसेस येतात. समजा शहर येण्याच्या आधीच 8-10 किलोमीटर अलीकडेच या बसेसमधून हे कुरिअर दिलं जातं. म्हणजे ही एक तुम्हाला मी सांगतो, म्हणजे हे कुरिअर आहे ना, कुरिअरने येतं, पण शहराचा जिथं स्टॉप आहे ना त्याच्या अलीकडेच 8-10 किलोमीटर एखाद्या ठिकाणी आडरांजाला ज्याला म्हणता येईल अशा ठिकाणी या बसेस थांबवल्या जातात. कुरिअरवाल्याला बसला सुद्धा माहिती नसतं की याच्यात काय, पण सहज आमच्यातल्या काही पोलिसांनी याच्यावर नजर ठेवली, या विषयावर त्याच्यातून निघालं की हे सगळे घेऊन येतात. मग कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काही कॉफी शॉपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलं जातं आणि तिथून मुलामुलींना वाटलं जातं. मी तुम्हाला हे माहिती सांगतो. आणि म्हणून या सगळ्या विषयात खऱ्या अर्थानं याच्यात गृह खातं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच अन्न, औषध आणि प्रदूषण नियंत्रण मंडळसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण हे कुठे होतं, जे सिक युनिट आहे, विशेषतः फार्मास्युटिकलचे, मेडिकलचे जे सिक युनिट आहे, अशा ठिकाणी या घटना घडतात सभापती महोदय. आणि म्हणून याच्याविषयी या सगळ्या ज्या सिक युनिट आहे, रासायनिक आणि फार्मा कंपन्या, याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं नजर ठेवण्याची आवश्यकता असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीनं नशामुक्त भारत हे एक चांगलं अभियान आपल्या देश पातळीवर चालू असताना महाराष्ट्राच्याच आघाडीवर आहे. परंतु जेवढं आघाडीवर तेवढ्यात जास्त घटना, सगळ्यात जास्त अटक महाराष्ट्रातच आहे, सगळ्यात जास्त आरोपी महाराष्ट्रातच आहे. मला असं वाटतं हे काही अभिमानाचं नाही आपल्याला. आणि म्हणून याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये असे जे युनिट आहे जिथं जिथं या सगळ्या गोष्टी होत आहेत, मला वाटतं याच्यावर सगळे विभाग मिळून, फक्त पोलीस या यंत्रणेत जबाबदार आहे किंवा त्यांनीच पकडावं अशातला काही भाग नाही आहे. याच्यामध्ये हे सगळे उद्योग विभाग, अन्न औषधी प्रशासन विभाग, त्याच्यानंतर MPCB, या सगळ्या विभागाचा एक टास्क फोर्स आगामी काळात सरकार बनवणार का, हा माझा प्रश्न आहे. माननीय मुख्यमंत्री. सभापती महोदय, माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जे काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांनी जे सांगितलं की कुरिअरचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात होतोय. खरं आहे हे, कारण आपण आता पोस्टसहित सगळ्या कुरिअरला एक नोटीस दिलेली आहे की जर तुमच्याकडे तुम्ही जे काही पार्सल्स तुमच्याकडे येतात कुरिअरचे, याची जबाबदारी तुमची असेल. तुम्ही हात झटकू शकणार नाही की दुसऱ्यांनी तिसऱ्याला दिलं, तुम्हाला देखील याच्यात आरोपी बनवण्यात येईल. म्हणून तुम्ही कुरिअरची पडताळणी नीट करून घेतली पाहिजे अशा प्रकारे सांगितलं. पण आपण जी एक नवीन मोडस ऑपरेंडी सांगितली आहे की आधीच कुरिअर उतरवून टाकायचं, तर त्याही संदर्भातली कारवाई जी आहे ती आपण निश्चितपणे करू. याबद्दल बरोबर आपण जे सांगितलं हे खरं आहे की अन्न व औषध प्रशासन विभागाचंही मोठी भूमिका याच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच या व्यसनाधीनतेमध्ये
ग्रामीण भागातली जी व्यसनाधीनता आहे ती मूलतः कोडींची आहे. म्हणजे हे जे काही कफ सिरप वगैरे जे आहेत हे मोठ्या प्रमाणात त्याचं सेवन करणं. आता त्या संदर्भात आपण कारवाई केलेली आहे आणि फार्मसी असोसिएशनने त्याला मान्यता दिली आणि हे ठरलं की प्रिस्क्रिप्शनशिवाय कोडीन द्यायचं नाही. आणि सगळ्या फार्मस्यांना आपण सांगितलं की त्यांनी CCTV लावणं गरजेचं आहे. त्यामुळे आता सगळ्यांनी जवळपास 80% ठिकाणी CCTV लागलेत, 20% ठिकाणी लागत आहेत. त्यामुळे प्रिस्क्रिप्शनशिवाय जर उद्याला त्यांनी एखादं ड्रग दिलं तर आपल्याला CCTVच्या माध्यमातून, कारण शेवटी ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती पकडला जाईल, पकडला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो सांगेल मी कुठनं घेतलं आहे. ते तर नेहमी डिनायच करतात की आम्ही दिलं नाही, परंतु आता बॅच नंबर त्याचे ठेवलेले आहेत आणि CCTV फुटेजही ठेवलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे कोडींवर आपण थोडा कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून केलेला आहे. आणि अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत देखील आपण याच्यात घेतोय. अर्थात फॉर्मली काही आपण त्याची जॉईंट टास्क फोर्स तयार केलेला नाही, पण निश्चितपणे आपण जे सुचवलेलं आहे तर आवश्यकता असेल त्या लेवलवर विविध विभागांचा एक जॉईंट टास्क फोर्स तयार करण्याचा विचार सरकार नक्की करेल. शिवाजीराव गर्जे. सभापती महोदय, फक्त प्रश्न विचारा, थोडक्यात विचारा. नाही फक्त एकच मिनिटामध्ये विचारतो की मध्यंतरी बरंच मीडियामध्ये ऑपरेशन थंडर, आपले डायनॅमिक मुख्यमंत्री साहेब जिथून येतात की ड्रगमुक्त नागपूर अशी एक योजना आलेली होती आणि त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आलेले आहे असं बरंचसं मीडियामध्ये आलेलं होतं. तर अशा प्रकारची सर्वंकष योजना सरकारतर्फे सर्वत्र लागू करणार का, हा माझा एक प्रश्न आणि विषय आहे. निश्चितपणे आपण सगळ्याच आता जे युनिट आहे आणि विशेषतः कमिशनरेट जे आहे या कमिशनरेटला हे सांगितलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या नावाने सगळ्यांनी आता आपापली योजना चालू केली आहे. ज्या योजनेचे 2 भाग आहेत. एक, हे जे काही ड्रग्सचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे त्या ठिकाणी तोडून टाकणं किंवा ते डिसमॅन्टल करणं, आणि दुसरं जाणीव जागृती करणं. अशा दोन्ही पद्धतीनं नागपूर आयुक्तांनी जो एक हे मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे संशय, म्हणजे ज्यांच्यावर संशय आहेत त्यांच्यावर कारवाई करणे, इंटेलिजन्स बेस्ड कारवाई करणे, ठेले बिले हे जे काही आहे ज्या ठिकाणी शाळांजवळ विक्री होते त्याच्यावर कारवाई करणे, आणि त्याच्यासोबत सगळ्या शाळांना इन्व्हॉल्व करून मुलांनी शपथा घ्यायच्या, मुलांमध्ये जाणीव जागृती करायची किंवा ड्रग्सचे काय दुष्परिणाम होतात ते दुष्परिणाम त्या ठिकाणी सांगायचे. असंच आता नवी मुंबईने सुरू केलेलं आहे, मुंबईने सुरू केलेलं आहे. वेगवेगळ्या ज्या काही आपल्या त्या ठिकाणी आहेत त्या संदर्भात ते केलेलं आहे. मला आता ही माहिती माझ्याकडे नीट नव्हती, आता माझ्याकडे ही माहिती आलेली आहे की माननीय विरोधी पक्षनेते आपण जे एनकॉर्ड म्हटलेलं आहे त्या एनकॉर्डमध्ये ऑलरेडी हा जॉईंट टास्क फोर्सच आपण अपेक्षित केल्याप्रमाणे तयार झालेला आहे, जो ACS होमच्या अध्यक्षतेखाली असतो आणि त्याच्यामध्ये आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, एक्साईज आणि FDA असे सगळे लोक हे त्याच्या अंतर्गत आहे. त्यामुळे नव्याने तो तयार करण्याची आवश्यकता नाही आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मुंबईच्या गुन्हे शाखेने सांगली जिल्ह्यामध्ये MD ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली आणि जवळपास 250 कोटी रुपयाचा मुद्देमाल हा त्या ठिकाणी जप्त केला. त्यावेळेस लक्षात आलं की परदेशातनं आरोपी तो ऑपरेट करत होते आणि त्याच्यामध्ये आता इंटरपोलचा उपयोग करून त्यांचा ठाव ठिकाणा शोधून 3 मुख्य आरोपींपैकी एका आरोपीला आतापर्यंत आपण इंटरपोलच्या मदतीने अटक केलेली आहे आणि 2 आरोपींना आयडेंटिफाय करून आता त्यांच्या विरुद्ध भारतामध्ये आणण्याकरता तिथे जी पिटिशन करावी लागते ती पिटिशन आपण केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही स्तराला जाऊन हे करण्याचा आपला प्रयत्न आहे. आता विशेषतः महाराष्ट्र सायबर विभागाने देखील, कारण आपल्याला माहिती आहे आता पूर्वीच्या काळामध्ये नायजेरियन वगैरे असे ड्रग पेडलर मोटरसायकलवरून वगैरे ड्रग विकायचे, आता ती परिस्थिती नाही आहे. आता ड्रग्सची मार्केट प्लेस ही इंटरनेट आहे, ही डार्क नेट आहे, ही इंस्टाग्राम आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून मार्केट प्लेस क्लिअर करून इंस्टाग्रामवर DMवर त्या ठिकाणी ऑर्डर प्लेस होते आणि त्याच्यावरनं पेमेंट होतं आणि त्याच्या आधारावर ती विक्री होते. त्यामुळे त्याही संदर्भात एक विशेष मोहीम ही महाराष्ट्र सायबरने या ठिकाणी हातामध्ये घेतली आहे आणि विशेषतः डार्क नेटवर जवळपास 15 मार्केट प्लेसेस शोधून काढलेले आहेत, त्याच्या लिंक्स डिॲक्टिवेट केलेल्या आहेत आणि त्याचे जे मुख्य गुन्हेगार आहेत त्यांना अटक देखील आपण केलेली आहे. त्यामुळे चारीकडून म्हणजे जिथनं ते विक्रीचा प्रयत्न करतायत त्या ठिकाणी
आपला प्रयत्न आहे की यांना सर्व पद्धतीनं आपल्याला कशी अटक करता येईल आणि त्या दृष्टीने हे काम चाललेलं आहे. संजय केरेकर. सभापती महोदय, या आजच्या याच्यामध्ये एक बाब सभागृहाच्या लक्षात आणून देण्यासाठी मी उभा आहे. नशामुक्त अभियानाच्या अंतर्गत आमच्या शहरामध्ये खऱ्या अर्थानं जी अतिक्रमण मोहीम पोलिसांनी राबवली, म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो या सभागृहात की अतिशय चांगल्या पद्धतीने मोहीम राबवून जे अवैध धंदे करणारे मंडळी आहे आणि अवैध धंदे रस्त्यावर करून या ड्रग्सच्यासाठी सप्लाय करणारी मंडळी आहेत, त्यामध्ये खऱ्या अर्थानं जे स्क्रॅपचं 22 तारखेला जे स्क्रॅपच्या गाडीमध्ये हे ड्रग्ज MD पावडरचे ड्रग्ज खऱ्या अर्थानं तस्करी त्याची चालू होती. तर हझार्डस कंपनीला हे जे जायला पाहिजे ते हझार्डस चं हे स्क्रॅप हे खऱ्या अर्थानं ते तिथे जात नाही, नष्ट होत नाही आणि त्यामुळे औषध कंपन्या आणि केमिकल कंपन्या यांच्यावर खरं तर काहीतरी बंधन घालून हे हझार्डस वेस्ट जे आहे या हझार्डस वेस्टमधून ह्या पावडर बाहेर पडते आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं त्याच्यावर बंधन लागणं गरजेचं आहे. सन्माननीय केणेकर साहेबांनी जी संभाजीनगरची मायलॉन कंपनीची केस या ठिकाणी सांगितलेली आहे, तर त्याच्यामध्ये हे खरं आहे की ज्याला स्क्रॅप मिळालं, मगाची विरोधी पक्षनेत्याने देखील त्या संदर्भात सांगितलं, त्या स्क्रॅपमधनं देखील त्यांनी अशा प्रकारचे केमिकल्स काढले की ज्याला ड्रग्समध्ये कन्वर्ट करता येईल किंवा त्यातनं अशा प्रकारची व्यवस्था उभी करता येईल. आणि म्हणून आता त्याही संदर्भात आपला जो काही FDA विभाग आहे आणि प्रदूषण विभाग आहे या दोघांनाही सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी अशा पद्धतीची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भातले योग्य निर्देश या कंपन्यांना द्यावे आणि त्याच्या संदर्भात त्याच्यावर नजर ठेवावी. कारण आता यातल्या काही कंपन्या खूप मोठ्या आहेत, प्रथितयश आहेत, त्या म्हणजे मल्टीनॅशनल देखील आहेत, त्यामुळे त्यांचं इंटेन्शन काही कुठे ड्रग सप्लाय करण्याचं नाही आहे, पण त्यांच्या केमिकल्सचा, त्यांच्या बाय प्रॉडक्टचा, त्यांच्या वेस्टेजचा उपयोग करून किंवा तिथनं काही माल चोरी करून आणि त्यातनंही अशा प्रकारचा व्यवहार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणून त्या संदर्भातले योग्य नॉर्म्स तयार करण्याच्या सूचना मी स्वतः FDA कमिशनर आणि आपले जे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे हे आहेत MD त्या दोघांना सांगितलेले आहेत. बंटी पाटील. मध्ये अत्यंत एक गंभीर विषयावर आपली चर्चा चालू आहे. माझ्या काही सूचना यामधल्या सभापती महोदय आहेत. मध्यंतरच्या काळामध्ये पंजाबच्या हेल्थ मिनिस्टरनी आपल्यावर आरोप केलेत मुख्यमंत्री महोदय की महाराष्ट्र आणि गुजरात हे मधून आमच्याकडे ड्रग येतात, हे आपल्या राज्याच्या दृष्टीनं संयुक्तिक नाही असं मला वाटते मधल्या काळामध्ये. दुसरं माझं म्हणणं सभापती महोदय, ज्या 2024ची आकडेवारी बघितली तर जवळजवळ 15,000 गुन्हे या ड्रग्सच्या बाबतीत आपल्या राज्यामध्ये दाखल झाले, 14,000 लोकांच्यावर गुन्हे झालेत आणि 4,000 कोटी रुपयाचा मुद्देमाल आपण म्हणूया आपल्या भाषेत हा जप्त या ठिकाणी करण्यात आला. हा टिप ऑफ द आईसबर्ग आहे, म्हणजे जेवढा सापडला तेवढा आपण त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली. यावर्षीची आकडेवारी कदाचित आपल्याकडं असेल, यावर्षीची आकडेवारी मे महिन्यापर्यंतची आकडेवारी नेमकी किती झाली. तर हा एक मोठा विषय आहे सभापती महोदय. माझी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ब्रीफिंग घेतो नेहमीच SIDचं, मला वाटते त्या ब्रीफिंगमध्ये नार्कोटिक्स हा प्रायोरिटीवर असला पाहिजे अशी परिस्थिती राज्याची झालेली आहे. ज्या पद्धतीनं आपण गडचिरोलीमध्ये नॉर्म लावलेला आहे, नक्षलवादी जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांनी काम केलं की त्याला चॉईस पोस्टिंग आपण देतो 3 वर्षानंतर. मला वाटते आता ती गरज नाही या डिपार्टमेंटमध्ये. NCB म्हणजे साईड पोस्टिंग अशी एक धारणा आता आपल्या प्रशासनामध्ये झालेली आहे. NCBची पोस्टिंग प्राईम पोस्टिंग आहे, कारण की उद्याचं भवितव्य या राज्यातल्या युवक आणि युवतींचं भवितव्य ह्याच्यावर अवलंबून असणार आहे. आपण योजना अनेक केल्या. आता तुम्ही 2023 साली अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. परवा 19, 30, 25 रोजी तुम्ही 346 पदं ह्यात भरण्याचा निर्णय घेतलाय. ती स्पीडमध्ये आपण कधी पदं भरणार आहोत, कारण की आपले सेल जिल्ह्यात पण आहेत, परंतु त्या सेलची क्षमता आणि तिथंही सेलमध्ये आपण कुणाला करतो SP किंवा आपला PI कुणाला ज्याला काही काम करता येत नाही त्याला त्या सेलमध्ये टाकून देतो. म्हणजे याची तब्येत बरोबर नाही, ज्याला फिजिकली काही जमत नाही, तू हे काम कर, तुला बसून काम करायची अशी अवस्था आहे. तर मला वाटते आपल्या सरकार म्हणून हे डिपार्टमेंट प्रायोरिटीवर आपण या ठिकाणी घ्यावं अशी माझी मुद्दामून अपेक्षा असणार आहे. 4,000 कोटी मागच्या वर्षी रुपयाचा मुद्देमाल जप्त झाला असेल तर बाजारात किती असेल.
आणि या कारखाने जे चालतात तिथं मला वाटतं MSEBची कनेक्शन देताना त्याचा विचार केला जातो का नाही, असा एक होलिस्टिक अप्रोच जर सगळ्या डिपार्टमेंटनी घेतला तर हे थांबवणं आपल्याला शक्य होईल असं मला वाटतं. माननीय मुख्यमंत्री. सन्माननीय सदस्य सतेज पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, मुळात आपण जर बघितलं तर पंजाबमध्ये जे काही अंमली पदार्थ वाढले याचं कारण मुळात पाकिस्तानच्याकडनं ते बॉर्डरवरनं ते आलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये असं लक्षात आलं की गुजरातमधले पोर्ट आणि आपला JNPT पोर्ट, या पोर्टवर जो काही कार्गो यायचा त्या कार्गोमध्ये असं लक्षात आलं की वर कार्गो आणि खाली अंमली पदार्थ अशा प्रकारे पाठवण्याचा प्रयत्न होतोय. आणि मग काही त्यातले बस झाले. त्यानंतर आता आपण या संदर्भातलं एक स्कॅनर विकत घेतलेलं आहे. ते स्कॅनर आपण लावलेलं आहे, गुजरातनी लावलं आहे, आपणही लावलं आहे. हे स्कॅनर आता अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी कंटेनर्स असतात त्या कंटेनरचं स्कॅनिंग केलं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठेही लपवलेले अंमली पदार्थ असले तरी त्याचं आपल्याला इंडिकेशन मिळतं आणि आपण ते थांबवू शकतो. त्यामुळे आणि दुसरं रँडमाइज पद्धतीनं या कंटेनर्सची पाहणी देखील आपण अंमली पदार्थाच्या निमित्ताने करतोय. विशेषतः काही देश ज्या देशातनं हे येण्याची शक्यता जास्त आहे त्या देशातला जो काही कार्गो आपल्याकडे येतो तो कार्गो आपण योग्य प्रकारे तपासतोय. त्यामुळे हा एक रूट जो मध्यंतरीच्या काळात शोधून काढला होता तो रूटही पोर्टचा आपण आता बंद करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता मुळामध्ये बाहेरून येणारा हा चॅलेंज तर आहेच, पण जसं मी सांगितलं की आपल्या इथे निर्माण होणारा आणि छोट्या छोट्या ठिकाणी निर्माण होणारा आणि ते इतके सिंथेटिक ड्रग्ज हे इतके शरीराला हानिकारक आहेत की त्यातनं माणसं एकदा त्याच्या व्यसनाधीन झाले तर ती वाचू शकत नाही, ती मरणार हे पक्का आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच, तो होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचच आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे काही आपण इंटेन्सिफाय, गुन्हे का वाढले, कदाचित यापूर्वी गुन्हे होत असतील पण आपण इंटेन्सली त्याच्यावर कारवाई करत नव्हतो. आता ती कारवाई आपण एकदम इंटेन्सिफाय केलेली आहे आणि त्याच्यामुळे हे गुन्हे अजूनही वाढतील, अजून आपल्याला पकडावे लागतील. कारण तुम्ही जसं म्हणालात की कदाचित आपल्याला जेवढे सापडतात तेवढेच बाहेर सापडत नाही आहे, त्यामुळे ते आपल्याला शोधावे लागतील. त्याच्यावर कारवाई चालली आहे. हे जे 346 पदं आहेत यातली बहुतांश आता आपण भरलेली आहेत, उरलेली भरवायची कारवाई आपली चालली आहे. पण आपण जे सांगितलं हा प्रयत्न निश्चितपणे करू की या विभागातले अधिकारी कर्मचारी जे असतील त्यांना 3 वर्ष 4 वर्ष काम केलं तर चांगलं पोस्टिंग मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करू. आणि दुसरं यांचं इंटेन्स ट्रेनिंग झालं पाहिजे. या पद्धतीनं त्यांना याच्यातली सगळी माहिती असली पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आपण हा निश्चितपणे या निमित्ताने करू. परिणय फुके. अंमली पदार्थाच्या संदर्भातच्या लक्षवेधीमध्ये काल एक एलक्यूच्या माध्यमातून मी हा प्रश्न विचारला होता आणि कालपासून आजपर्यंत हे सोशल मीडियावर ज्यावेळेस गेलं मला अनेक लोकांचे कमेंट्स आले, अनेक लोकांचे मेसेज आले. आणि ही आता जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की याची जागृतीचा कार्यक्रम पोलीस विभागाच्या माध्यमातून शाळा आणि कॉलेजेसमध्ये केला जातो. पण आपल्याला माहीत आहे की शाळेकरी विद्यार्थी असतील किंवा कॉलेजमधले विद्यार्थी असतील, या लोकांना कोणती गोष्ट चांगली सांगितली तर लवकर जात नाही, पण एखादी गोष्ट खराब असली तर ती लवकर जाते. आणि याचा सगळ्यात मोठा सोर्स जर कोणतं असणार, या जाता याचा प्रसार जो ड्रग्सचा किंवा MDचा जो प्रसार करून राहिला, हे सगळ्यात मोठं जर याचा कोणतं सोर्स असणार तर ते आजकालचे सिनेमा आहेत, वेब सिरीज आहेत. आणि मोठ्या प्रमाणात जसं साहेबांनी सांगितलं, जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की इन्स्टाच्या माध्यमातून याची विक्री होते, इन्स्टामध्ये याचे रील्स तयार होतात. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं वेब सिरीज आज जर तुम्ही मी 50 असे पिक्चर सांगू शकणार की ज्याच्यामध्ये या सगळ्या ड्रग्स घेणं, MD घेणं याला ग्लोरिफाय केलेलं आहे. कसं घेतात याचे ट्रेनिंग सेंटरच आजकाल वेब सिरीज झालेलं आहे, पिक्चर झालेलं आहे. तुम्ही एखाद्या 4थी 5वीच्या मुलाला सांगा की ते स्मॅक कसे घेतात, त्या पावडरच्या लाईनी कसे करतात, ते आपल्या टॅल्कम पावडर काढून ते काढणे त्याच्या लाईनी तयार करून ते दाखवतात. म्हणजे हसायची गोष्ट आहे पण ही सिरियस गोष्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला माझ्याच परिवारातलं एक उदाहरण सांगतो की त्याला सांगितलं कसं अशी गंमत म्हणून ते खेळत होते आणि टॅल्कम पावडर टाकून तो लाईन तयार करत होता. आणि या सगळ्या गोष्टी फार सिरियस आहेत, याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अभिव्यक्त स्वतंत्रता याच्यात आपण त्या वेब सिरीजवरती, पिक्चरवरती कारवाई करत नाही, सिनेमांवर कारवाई करत नाही. पण ज्या सिनेमांमध्ये या प्रकारच्या विषयांवर, ड्रग्जवर, दारूवर, याच्यावर ज्यावेळेस या सगळ्या प्रकारचं ग्लोरिफाय केलं जातं
ते बघतात हिरो कसा ड्रग्ज घेतो, हिरो कसा ड्रग्ज घेतल्याने जास्त त्याला एनर्जी येते. आपण जर आज जर सगळ्या जर बाहेरच्या चर्चा जर ऐकले तर हे जे फिल्म स्टार किंवा हे जे यांच्यामध्ये इतकी एनर्जी काय तर हे ड्रग्ज घेतात असं विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये या चर्चा आहेत. आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या हे जे ग्लोरिफिकेशन कुठेतरी बंद झाले पाहिजे. याचं सगळं जे पिक्चरायझेशन जे होत आहे, याच्यात जे पिक्चरांमध्ये दाखवत आहे, वेब सिरीजमध्ये दाखवत आहे, हे कुठेतरी 100% याच्यावर अंकुश आणलं पाहिजे. आणि माझा हाच प्रश्न आहे की आपण या सगळ्या या प्रकारच्या वेब सिरीजवर, या प्रकारच्या सिनेमांवर आपण अंकुश आणणार काय? माननीय मुख्यमंत्री. सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो योग्य मुद्दा आहे. आणि हे खरं आहे की अशा प्रकारचं ग्लोरिफिकेशन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं. आणि अलीकडच्या आपल्या युवकांच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो की इट इज कूल, तर हे कूल आहे असं त्यांना वाटतं. आणि हां, व्हेरी कूल आहे असं वाटतं. आणि त्यातनं या अडचणी तयार झालेल्या आहेत. पण अर्थातच त्यांनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्याला किती गदा आणता येईल हा देखील एक प्रश्न आहे. कारण शेवटी समाजातलं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या सगळ्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून होत असतो. पण आता एक गोष्ट निश्चित आहे की ॲटलिस्ट त्यांना वॉर्निंग तरी द्यावी लागते. अशा प्रकारचा एखादा सीन त्यांना दाखवायचा असेल तर त्याच्यापूर्वी वॉर्निंग त्यांना द्यावी लागते की धूम्रपान करणे, ड्रग्ज सेवन करणे, दारू पिणे हे योग्य नाही. अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी वॉर्निंग द्यावी लागते. मात्र आज ऑफहँड या ठिकाणी याच्यावर काय आपल्याला उपाय करता येईल हे सांगता येणार नाही. पण मी सांस्कृतिक कार्य विभाग आणि आपला DGIPR या दोघांना सांगून आपल्याला या OTT प्लॅटफॉर्मशी किंवा अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी वेब सिरीज आहेत त्यांच्याशी बोलून आणि काही त्यांना जाणीव जागृतीच्या दृष्टीनं अधिक करता येईल का. आणि मला असं वाटतं आपण त्यांना रीच आउट केलं तर तेही आपल्याला रिस्पॉन्ड करतील. कारण तेही या समाजाचे भाग आहेत. त्यामुळे तशा प्रकारे काही त्यांच्याकडनं जाणीव जागृतीचं काम करता येईल का असा प्रयत्न आम्ही करू. संजय खोडके. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण सर्व सविस्तर उत्तर दिलेलं आहे. परंतु काही युनिट्स किंवा काही जिल्हे इथं फार मोठ्या प्रमाणात हा प्रकार घडतो आहे. आता अमरावतीमध्ये एका वर्षात 31 केसेस या प्रकरणामध्ये झालेल्या आहे आणि त्या एकाच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे. म्हणजे जवळपास 70-80% केसेस ज्या आहेत त्या एका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे. जसं आता बंटी पाटील साहेबांनी सांगितलं की बाबा त्याला रिवॉर्ड दिलं पाहिजे, परंतु आपण पूर्वी काही गुन्हे घडले तर त्या पोलीस स्टेशनच्या इंचार्जला काहीतरी पनिशमेंट करत होतो त्या पद्धतीनं. कारण की आता आमच्या अमरावतीमध्ये एका ठिकाणी जाऊन घ्यायची गरज नाही आहे. कमीत कमी 30-40-50 पोरं लहान लहान अल्पवयीन मुलं ते काम करतात आणि ते मोटरसायकलनं नेऊन त्या कॉलेजमध्ये देतात, त्या घरी देतात, हॉटेल्समध्ये देतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते पोचवतात. अशी सिस्टीम अमरावतीमध्ये सध्या डेव्हलप झाली आहे आणि अमरावती या बाबतीत फार सेन्सिटिव्ह झालेला आहे. काल तुम्ही उत्तर दिलं मोफका लावणार, त्याच्यानंतर इतक्या लोकांचे फोन आले की काय विचारू नका. कारण त्यांनी सांगितलं की कारण की जास्तीत 50 ग्रॅम जर असलं तर त्याला बेल एका दिवसात भेटते. 50 ग्रॅमच्यावर तुमचा जो कायदा आत्ता सध्याचा आहे त्याच्यात बेल लगेच भेटून जाते आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर अंकुश राहिला नाही. अमरावतीसारखं शहर हे फार लहान शहर आहे. इथं तुमचे खुफिया किंवा जे माहितीगार लोक आहेत त्यांना माहीत नाही असं नाही आहे, परंतु इथं कोणी ना कोणी पोलीस डिपार्टमेंटमधले लोक इन्व्हॉल्व असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात एका शहरात हे होऊ शकत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण अमरावतीच्या CPंना या संदर्भात कडक धोरण अवलंबलं नाही तर हे अमरावती शहर एकदम या नशेच्या गर्गेत जाईल. आपण या संदर्भात काय उपाययोजना करणार किंवा आपण अमरावतीच्या युनिटच्या संदर्भात स्पेसिफिक आपण उत्तर द्यावे ही विनंती. माननीय मुख्यमंत्री. माननीय सभापती महोदय, अमरावतीच्या संदर्भातही सन्माननीय सदस्यांनी जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यावर मी स्वतः आयुक्तांशी चर्चा करेन. पोलीस आयुक्तांना त्या संदर्भात कडक कारवाईचे निर्देश आपण देऊ. त्यांनी जी गोष्ट सांगितली ती देखील एक वस्तुस्थिती आहे की अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुलांना याच्यामध्ये यूज करणं हा देखील एक प्रकार सुरू आहे. त्यावरही आपण मागे असा निर्णय घेतला की अल्पवयीन मुलाचा उपयोग केला असेल आणि त्याचा संबंध कोणाशी लागला तर तो जो व्यक्ती आहे तोही दोषी धरून आणि त्याच्यावर त्यांनी ड्रग पेडलिंग केलं आहे अशा प्रकारे कारवाई करावी असा आपला एक प्रयत्न त्यात चाललेला आहे. आणि दुसरं आपण एक केंद्र सरकारला सातत्याने पाठपुरावा करतो. आपण जे सांगितलं की आपलंही मत आहे की जी कमर्शियल क्वांटिटी हा जो आत्ता विषय आहे तो
मला असं वाटतं की तो मोठा आहे तो कमी केला पाहिजे. त्या संदर्भात 2 पत्र आपण केंद्र सरकारला पाठवले आहेत. मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांनी बोललो आहे, तिकडे विचाराधीन आहे की कमर्शियल क्वांटिटी हा जो विषय आहे त्याचं ती बाळगण्याचं जे हे आहे प्रमाण ते कमी करावं, जेणेकरून छोट्या प्रमाणालाही कमर्शियल क्वांटिटी समजून आणि मग कन्झम्पशन करता नाही तर विकण्याकरता त्यांनी ते बाळगलेलं आहे. असं जर केलं तर त्याला लांबची शिक्षा मिळते आणि त्याला बेल मिळत नाही. तर तो प्रयत्न आपला चाललेला आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनेक सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना ही गंभीर चर्चा सभागृहात झालेली आहे. काल देखील झालेली, आज देखील झाली आणि 7 सदस्यांना आणखी बोलायचं आहे. मला वाटतं याच्यामध्ये आपण त्याच्या पुढे जावं लागेल. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लक्षवेधी सुरू आहे. त्यामुळे मी लक्षवेधी क्रमांक आणखी काही आपल्याला अंतिम आठवडा प्रस्ताव, सत्ताधारी प्रस्ताव त्याच्यावर बोलता येईल. प्रॉब्लेम हाच आहे माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहात असले की आपल्याला ते कन्क्लूड आणि कंट्रोल करायला जरा मला बी अडचणीचं होत आहे. म्हणून मी अर्ध्या तासापेक्षा जास्त आपल्याला विचारायला वेळ दिलेला आहे. मला वाटतं आपण याच्यामध्ये पुढे जाऊया. लक्षवेधी क्रमांक 4 सतेज बंटी पाटील.